हॅलो, आज आपण आंब्याचा केक करणार आहोत आणि तोही वाटीमध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी आता हे 3 आंबे घेतलेत हापूसचे आणि चांगले पिकलेले आहेत ते. तर आता प्रथम आपण आंबे सोलून त्याचा आपण रस काढून घेऊया. आता आपला आंब्याचा रस झालाय काढून. आता हा मी बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. रवा हा बघा आता बारीक झालेलं. आता हे आपण काढून घेऊया प्रथम. आता हे बघा 1 वाटी आंब्याचा रस आहे, अर्धा वाटी साखर आहे आणि पाव वाटी तूप घालायचं आहे आपल्याला आणि हे याचा बारीक करून घ्यायचं मिक्सरवर आपण. तुम्ही आता तेल घातलं त्याच्यामध्ये तरी चालू शकतं. आता आपण बारीक करून घेऊया. हे बघा आता झालेलं आहे आपलं मिक्स आणि हे आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये रव्यामध्ये. हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता काय आहे, हा मे महिना सीझन आहे ना, लहान मुलांना हे खूप आवडेल वाटी केक. हे बघा आता संपूर्ण आपल्या रव्यामध्ये हे मिक्स करून मी घेतलेलं आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया. प्रथम आपण पाववाटीच दूध घालून घेऊया. हे बघा आता उरलेलं दूध मी टाकून घेते, म्हणजे जवळजवळ आपल्याला अर्धी वाटी आपण दूध घेतलंय. हे बघा आता मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ह्याला 15 ते 20 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया, म्हणजे रवा फुगून जाईल चांगला. हे बघा आता तिकडे आपलं 30 मिनिटं अजून झालेले नाही, तोपर्यंत आपण ना या वाट्यांना बटर पेपर लावून घेऊया आणि याच्यावर तूप लावून घेऊया. हे बघा हे असं संपूर्ण आपण तूप लावून घ्यायचं. हे बघा मग ते झालेलं आहे रेडी करून. हे बघा आता गॅस मी चालू करून ही कढई मी प्री हीट करायला ठेवलेली आहे आणि आता आपले 30 मिनिटं इकडे झालेली आहेत. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण प्रथम बेकिंग पावडर टाकूया. आता हा बेकिंग सोडा आहे, पाव चमचा टाकला मी. हे लिंबू पिळूया आणि ह्याला ॲक्टिव्ह करून घेऊया आपण. हे बघा आता आता एका साईडनीच आपण त्याला तळून घेऊया. हे बघा आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण वाट्यांमध्ये काढून घेऊया. हे बघा आता एकदम भरून घ्यायचं नाही आपण. हे बघा याला आता हे ना संपूर्ण याला पोकळ नाही पाहिजे, संपूर्ण बरोबर. याला 3 आंब्याला 3 वाट्या झाल्या माझ्या. हे बघा आता प्रीट करायला ठेवलेलं होतं आपण. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि याला आता 35 ते 40 मिनिटासाठी आपण एकदम बारीक गॅसवर याला मँगो केक आपण बनवायला घेऊया. 35 ते 40 मिनिटं आपली झालेली आहे. आता आपण बघूया. हां अजून आहे. हे बघा अजून आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला अजून त्याला शिजवायचं आहे. हो तर गॅस मी बंद केला आहे आणि हा बघा किती मस्त झालं आहे एकदम छान. आता हे आपण थंड करून घेऊया. आज मी तुम्हाला मँगो वाटी केक कढईमध्ये असा बनवून दाखवलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.